विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट ऑफ ज्युडिकेट ॲट बॉम्बे याचा जो क्वेश्चन पेपर आहे क्लर्क पोस्टसाठी, तो जो पेपर आहे तो आपल्याकडे आलेला आहे। 10 ऑगस्ट रोजी तुमची एक्झाम झाली। पेपरची जी काठिण्य पातळी आहे ती तुम्हाला सांगितली होती की इझी स्वरूप ते मॉडरेट स्वरूपाचाच पेपर असणार आहे, हार्ड स्वरूपाचा पेपर नसणार आहे। तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे असं की त्यांनी ह्या वेळेस क्वेश्चन जे आहेत ते बाय लँग्वेज म्हणजे 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रेफर होईल अशा मराठी लँग्वेजमध्ये आणि ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये असे 2 प्रकारे त्यांनी जे क्वेश्चन आणि आन्सर हे तुम्हाला दिलं होतं, म्हणजे ऑप्शन दिले होते। त्यातून तुम्हाला जर काही इंग्लिशमधले वाक्य समजले नसतील तर तुम्ही ते मराठीमध्ये गो थ्रू करून तुम्ही ते वाचू शकतात। आता हा जो प्रकार होता त्यांचा खूप चांगला होता। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना क्वेश्चन काय किंवा त्याचं आन्सर काय येऊ शकतं ते विद्यार्थ्यांना समजत होतं। मग आज आपण जो हा पहिला पार्ट आहे आपला, त्या पार्टमध्ये मी तुम्हाला GK प्लस मराठी ग्रामर हे सेक्शन 20 मार्काचे जे तुमचे असणार आहे त्याचं संभाव्य आन्सर तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे। त्या अनुषंगाने जर तुम्ही काय आन्सर दिलं असेल किंवा काय आन्सर येऊ शकतं, संभाव्य आन्सर कीमधून 20 पैकी तुम्हाला किती आले ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे, जेणेकरून तुमचा स्कोर किती आला किंवा तुम्हाला पेपर कसा गेला ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये कुठलीही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नव्हती। 90 मार्कपैकी तुम्हाला 50 मार्क प्लस येणं आवश्यक आहे, परंतु जो कट ऑफ आहे तो कट ऑफ जर तुम्ही पाहता, पेपरची काठिण्य पातळी पाहता 60 प्लससुद्धा कट ऑफ जाऊ शकतो। तो कट ऑफ नंतर आपण डिस्कशन करूयात। आता सध्या जे आहेत ते आपण मराठी ग्रामरचे आता क्वेश्चन घेणार आहोत। तर मराठी ग्रामरचा पहिला जो आपला प्रश्न आहे तो आहे तुमचा मुक्ता फळे उधळणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे ते तुम्हाला सांगायचा आहे। मुक्ता फळे उधळणे जे आहे त्याचा वाक्यप्रचाराचा जो अर्थ आहे ते तुम्हाला सांगायचा आहे। 2 मिनिटं थांबा। हे बघा, म्हणजे याचा आन्सर तो तुम्ही काही विद्यार्थ्यांनी काय दिलं असेल, मुक्तपणे फिरणे किंवा कोणी काही दिलं असेल ते, परंतु याचं जे आन्सर होतं ते होतं तुमचं मूर्खासारखे बोलणे। याचा आन्सर होतं तुमचं मूर्खासारखे बोलणे। त्यानंतर तुमचा सेकंड क्वेश्चन होता तुमचा खालील शब्दातील अचूक शब्द निवडा। आता त्यांनी म्हणजे हा जो ग्रामरचा भाग आहे तो म्हणजे काय, तुम्हाला शब्द दिला आहे तर अचूक जो बरोबर शब्द आहे तो शब्द तुम्हाला निवडायचा होता। त्यामध्ये बघा परिस्थिती आता काही विद्यार्थ्यांनी काय दिलं असेल ते माहीत नाही, परंतु याचा आन्सर होतं ऑप्शन डी परिस्थिती। याला पहिली विलांटी आली असती आणि स्थितीला जी आहे रीला पहिली विलांटी आणि स्थितीला दुसरी विलांटी असं येऊन परिस्थिती हा शब्द बनत असतो, म्हणून याचा आन्सर जे आहे ते तुमचा येणार आहे डी ऑप्शन। त्यानंतर तिसरा क्वेश्चन होता तुमचा तो मोठ्याने गातो। तो कसा गातो तर तो मोठ्याने गातो। याच्यामधून क्रियाविशेषण तुम्हाला लगेच सापडलं असेल की तो कसा गातो, मोठ्याने। याचा आन्सर असेल तुमचं बी ऑप्शन। त्यानंतर तुमचा सेकंड क्वेश्चन होता, फोर्थ क्वेश्चन, तो म्हणजे हात टेकणे। आता खूप सोपा होतं याचं वाक्प्रचार किंवा हात टेकणे ही तुम्हाला आलं होतं, तर याचा अर्थ म्हणजे नाईलाजाने माघार घेणे। याचं ऑप्शन होतं तुमचं सी ऑप्शन, नाईलाजाने माघार घेणे। त्यानंतर पुढचं जे तुमचा 5वा क्वेश्चन होता, गळ आला पण सिंह गेला। आता हे जे वाक्य आहे ते तुमचं केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे। तर याचं जे आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आन्सर आहे तुमचं हे वाक्य जे होतं ते तुमचं संयुक्त वाक्य होतं। ज्या विद्यार्थ्यांनी सी दिलं असेल त्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा जो आहे तो याचा मार्क मिळणार आहे। आता खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। आता शुद्ध शब्द म्हणजे काय तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक नको त्याला, तर याचा आन्सर होतं तुमचं अंतरात्मा। याचा आन्सर होतं तुमचं ए अंतरात्मा। याचा आन्सर होतं तुमचं ए अंतरात्मा। आता प्रश्न 7वा होता तुमचा सोवडे। सोवडे या शब्दाचा जोडीने येणारा शब्द तुम्ही शोधायचा होता। त्याचा आन्सर होतं तुमचं ऑप्शन क्रमांक सी ओवडे। त्यानंतर 8वा प्रश्न होता तुमचा सज्जन। सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखायची होती आणि सज्जन या शब्दातील संधी प्रकार त्याचं आन्सर होतं तुमचं व्यंजन संधी, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी व्यंजन संधी। त्यानंतर तुमचा 9वा प्रश्न होता तुमचा खालीलपैकी हे विशेषनाम नाही। आता यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला, काही विद्यार्थ्यांनी कुसुम दिला आहे, परंतु मला वाटतं की याचं जे आन्सर आहे ते येणार आहे तुमचं नदी।
ऑप्शन क्रमांक 1 ज्या विद्यार्थ्यांनी दिला असेल त्या विद्यार्थ्यांना याचं मार्क्स जे आहेत ते मिळू शकतात. आता तुमचा शेवटचा प्रश्न मराठी ग्रामरचा तो म्हणजे काय, तर खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकतात, नाहीतर तुक्केबाजी करून तुम्हाला त्याचा आन्सर काढावं लागलं असतं. भरपूर विद्यार्थ्यांनी प्रके, अंतरे किंवा ऑप्शन क्रमांक बी दिला आहे, परंतु याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक ए किशोर कदम यांना कवी सौमित्र म्हणून ओळखले जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश किंवा जनरल इंटेलिजन्स असेल किंवा बौद्धिक क्षमता चाचणी असेल ते पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत डिटेलमध्ये. परंतु आता आपण सेकंड जो आपला आहे तो म्हणजे काय, तर जी के. तर जी केचे क्वेश्चन आपण घेऊयात, म्हणजे 20 प्रश्नांचे जे आहेत आन्सर ते तुम्हाला संभाव्य मिळून जातील. तर आता पहिलं जो आहे तो तुमचा, खालीलपैकी कोणता किल्ल्यास युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली नाही. तुम्हाला विचारलं होतं कोणत्या किल्ल्यास युनेस्को. आता हा जो जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, आत्ताच तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्याच घडीमध्ये हे झालेलं आहे की युनेस्को जे आहे युनेस्को याने जागतिक वारसा स्थळ म्हणून काही स्थळांना घोषित करतात. त्यामध्ये त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्यांना आत्ताच चालू सगळ्या ठिकाणी न्यूज होती. आता याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं की या खालीलपैकी कोणता असा किल्ला आहे की ते जागतिक वारसा स्थळमध्ये नाही. तर याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पुरंदर, ऑप्शन अ किंवा ऑप्शन ए. पुरंदर जे आहे ते तुम्हाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित नाही आहे, परंतु लोहगड असेल, शिवनेरी असेल, साल्हेर असेल, हे जे आहे ते तिन्ही गड जे आहेत ते युनेस्कोच्या लिस्टमध्ये सामील आहेत. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तुमचा, तुम्हाला माहितीच असेल की युक्रेन आणि रशियामध्ये सुरू आहे ते म्हणजे तुमचं युद्ध. त्या अनुषंगाने त्यांनी चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प किंवा चेर्नोबिल जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की न्यूजमध्ये होतं. त्या अनुषंगाने त्यांनी विचारलेलं आहे. याचं आन्सर आहे तुमचं की हा प्रकल्प कोणत्या देशात आहे, तर हा जो आहे तुमचा युक्रेनमध्ये आहे, अणुऊर्जा प्रकल्प चेर्नोबिल. पुढचा प्रश्न आहे तुमचा तिसरा किंवा जो आपण जी केचे क्वेश्चन म्हणू शकतो त्याला, तो तुमचा पुढचा क्वेश्चन आहे तुमचा महाराष्ट्रातील राज्यसभेचे जे आहेत, महाराष्ट्रातील राज्यसभेचे सीट त्यांनी विचारले होते. महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांना जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना नक्कीच ही गोष्ट माहिती असते आणि सोपा पद्धतीने क्वेश्चन होता. फक्त ऑप्शन जे आहेत ते खूप क्लोज होते, परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल त्यांनी जे आहे ते आन्सर टिक केलं असेल. याचा आन्सर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक बी 19 जे सीट आहेत ते राज्यसभेचे महाराष्ट्रात आहेत. आता त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील राज्यसभेची संख्या झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पुढचा क्वेश्चन विचारला तुम्हाला, तो म्हणजे की एलिफंटा लेण्याचा युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला. आता युनेस्कोचे क्वेश्चन 2 येऊन गेले, कारण युनेस्को जे आहे ते सध्या चर्चेत विषय होता. महाराष्ट्रातील काही किल्ल्यांना त्यांनी जागतिक वारसा स्थळ दिलं होतं, त्यामुळे तो जे आहे ते न्यूजमध्ये होतं. त्याच्यावर 2 क्वेश्चन आले, ते म्हणजे एक एलिफंटा लेण्याचा जो आहे किंवा एलिफंटा केव आहे त्याचा जो जागतिक वारसा स्थळ आहे युनेस्कोने दिलेला, ते 1987 मध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे याचं असणार आहे उत्तर. 1987 मध्ये जे आहे ते त्यांनी युनेस्कोने जे एलिफंटा याला जागतिक वारसा स्थळमध्ये स्थान दिलं होतं. आता पुढचा क्वेश्चन होता तुमचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला. तर खूप सोपा क्वेश्चन होता. सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की राम सुतार जे आहेत ते त्यांना महाराष्ट्र भूषण जे आहे ते अवॉर्ड 2024 मध्ये देण्यात आला होता. हाच क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला भरपूर क्वेश्चन किंवा भरपूर जे आहेत ते पेपरमध्ये दिले गेले होते आणि खूप क्वेश्चनमध्ये ते विचारल्या गेल्याने भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा आन्सर माहिती होतं. त्यानंतर सिटी जे आहे महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघ राजधानी म्हणून ओळखली जाते. तर याचं उत्तर होतं तुमचं ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर तुमचा पुढचा क्वेश्चन होता तुमचा कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे. आता आयुर्मान म्हणजे काय, तर हायेस्ट लाईफ एक्सपेक्टन्सी, म्हणजे तिथं तुम्ही सर्वाधिक जे आहे ते, आता आपण त्याला असं म्हणू शकतो की सर्वाधिक आयुर्मान म्हणजे सर्वाधिक जास्त जे ओल्ड एज आहेत किंवा सर्वाधिक जास्त तिथे आपण जे लाईफ आहे आपलं ते आपण जगू शकतो किंवा 80 वर्ष 90 वर्ष अशा आयुर्मान जे आहे ते कोणत्या देशात सर्वाधिक आहे,
तर तुम्ही एलिमिनेशन करून सुद्धा तुम्ही हे करू शकले असतात. तुम्ही दक्षिण कोरिया, चीन यांना तुम्ही केलं असतं. आता याचं जे आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे तुमचं हाँगकाँग. हाँगकाँग येऊ शकतं, परंतु हा हाँगकाँग जो आहे तो पार्ट आहे तुमचा चीनचा. परंतु याला काही म्हणजे काही जे आहेत ते विद्यार्थ्यांनी जपानसुद्धा दिला आहे. तर याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. जपान किंवा हाँगकाँग ह्या दोघांपैकी कोणतं तरी एक आन्सर यामध्ये येऊ शकतं. कारण जेव्हा द हिंदूमध्ये एक न्यूज आर्टिकल आलं होतं, त्यामध्ये जे जपान आहे त्यामधील जे आपण म्हणतो की कार्यकुशल जी आहे त्यांची कार्यकुशल जी किंवा आपण म्हणतो की जे लेबर वर्क आहे, त्यांचा जो लेबर वर्क आहे तो खूप जास्त एज झालेला आहे किंवा ते खूप जास्त एजेज आहेत. जे आपण म्हणतो की किशोरावस्था किंवा तरुण विद्यार्थ्यांचा जो गट आहे तो तिथे आता सध्या नाही आहे. म्हणून त्यांची जी आपण म्हणतो त्याला की जी GDP आहे किंवा जो त्यांचा ग्रोथ आहे, तो ग्रोथ जो आहे तो थोडा डिक्रीज होण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कारण म्हणजे काय, तर जे आयुर्मान असतं, जो काम करणारा गट असतो, तो गट जास्त जेव्हा देशामध्ये असतो त्या देशाची जी GDP आहे ती वाढते. त्याच्यामुळे जपान किंवा हाँगकाँग या दोनपैकी कुठलंही एक येऊ शकतं. पुढचा प्रश्न होता तुमचा भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो कोणता आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर. याचं उत्तर जे आहे ते नागपूर असणार आहे. आता शिवसागर डॅम जे आहे ते कोणत्या नदीवर बांधले आहे? आता हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला याचं उत्तर येऊ शकतं. जर तुम्हाला माहिती नसेल तर याचं उत्तर तुम्हाला येऊ शकणार नाही. तर याचं उत्तर आहे तुमचं कोयना नदी जी आहे त्या कोयना नदीवर जे आहे ते शिवसागर धरण जे आहे ते बांधलं गेलं आहे. आता कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जातं? आता हा क्वेश्चनसुद्धा भरपूर एक्झाममध्ये आलेला आहे, म्हणून विद्यार्थ्यांना याचे आन्सर जे आहेत ते माहिती आहे. तर मंगळ ग्रह किंवा आपण त्याला मार्स म्हणतो, याला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं, हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे क्वेश्चन होते ते तुमचे 20 क्वेश्चन होते. 20 पैकी तुम्हाला किती जे आहेत ते बरोबर आले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. संभाव्य आन्सर की 20 पैकी भरपूर विद्यार्थ्यांना 15+ घेणं इझी होतं. आता आपण पुढचा पार्ट येईल आपला इंग्लिश आणि बौद्धिक क्षमता चाचणी आणि मॅथ याच्यावर आपण घेऊयात. त्याच्यानंतर शेवटी जर वाटलं तर एखादा पार्ट घेऊन येतो. उद्याच्या दुसरा पार्टमध्ये आपण संपूर्ण कव्हर घेणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. हा पहिला पार्ट होता. 20 पैकी तुम्हाला नक्कीच किती मार्क्स आले किंवा तुम्हाला किती स्कोर आला तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगायचं आहे.